भगवान भोलेनाथ हे आपल्या भक्तांच्या इच्छा नेहमीच पूर्ण करत असतात. परंतु त्यांचा आवडत्या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात केलेली उपासना पूजा अधिक विशेष मानले जाते, तर ती अधिक लवकर फलदायी होते. हिंदू मान्यतेनुसार श्रावणात वेगवेगळ्या शिवलिंगांची पूजा केल्याने वेगवेगळे फळ मिळते. चला तर जाणून घेऊया आपल्या इच्छेनुसार व आनंदानुसार कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पितळीचा शिवलिंग, याची पूजा केल्याने वैभव, ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते. फुलांचे शिवलिंग, फुलांनी बनवलेल्या शिवलिंगाचे पूजन केल्याने साधकाला जमीन, इमारती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी प्राप्त होतात. रुद्राक्ष शिवलिंग, हिंदू मान्यतेनुसार शिवाच्या सर्वात आवडत्या वस्तूची म्हणजेच रुद्राक्षापासून बनवलेल्या शिवलिंगाची श्रावण महिन्यात पूजन केल्यास साधकाला सर्व प्रकारच्या पापांपासून, भीतीपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यावर शिवाचा आशीर्वाद सदैव राहतो. पार्थिव शिवलिंग, हिंदू मान्यतेनुसार मातीपासून बनवलेले पार्थिव शिवलिंग अत्यंत पवित्र मानले जाते. पार्थिव शिवलिंगाच्या पूजेने शिव उपासकाला करोडो यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होतात. पारद शिवलिंग, सर्व प्रकारच्या शिवलिंगांमध्ये पारद शिवलिंगाची पूजार्चा अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. असे मानले जाते की पारद शिवलिंगाची पूजा नियमानुसार केल्यास भक्ताला सर्व प्रकारचे सुख लवकर प्राप्त होते. स्फटिक शिवलिंग, सर्व प्रकारच्या धातूंनी बनवलेल्या शिवलिंगांमध्ये स्फटिकाचे शिवलिंग अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजन केल्यास आर्थिक प्रश्न लवकर सुटतात. कापूर शिवलिंग, असे मानले जाते की जर साधकाने कापुरापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर त्याला शिवभक्तीचा आशीर्वाद मिळतो आणि देवांचा देव महादेव त्याच्यावर सदैव कृपा करतात. सुवर्ण शिवलिंग, शिव साधनेसाठी सोन्याचे शिवलिंग मिळणे कठीण असले तरी अशा शिवलिंगाची पूजा साधकाच्या जीवनात धन, धान्य वाढवणारे मानले जाते. चांदीचे शिवलिंग, चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यावर साधकावर शिववर्षावासह चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळतो. अशा शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व मानसिक वेदना दूर होतात. साखरेच्या मिठाईने बनवलेले शिवलिंग, हिंदू मान्यतेनुसार साखरेच्या मिठाईने बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने साधकाला आरोग्य लाभते आणि त्याच्या कुटुंबात प्रेम आणि सुख, समृद्धी नांदते. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.